नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच्या या आपल्या व्याख्यानामध्ये आपली BA भाग 3च्या अभ्यासपत्रिका क्रमांक 14 जी आहे त्या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपलं जे सत्र 5वं होतं त्यामध्ये आपल्याला ही अभ्यासपत्रिका मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रारंभ ते इसवी सन 1500 या कालखंडातल्या मराठी साहित्याचा जो परिचय आहे त्या अनुषंगानं होती. आता या 6व्या सत्रामध्ये आपल्याला ही अभ्यासपत्रिका जी आहे ती कशा स्वरूपाची आहे, म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे जो कालखंड होता तो आता इसवी सन 1500 ते इसवी सन 1800 म्हणजे जवळजवळ एक 300 वर्षाचा कालखंड आपल्याला मराठी साहित्यात, म्हणजे या कालखंडामध्ये जे साहित्य निर्माण झालं किंवा जे ग्रंथकार निर्माण झाले त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. तर इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की आपण 5व्या सत्रामध्ये थोडंसं जर लक्षात घेतलं तर तुम्हालाही लक्षात येईल की आपण 2 संप्रदाय आपल्या समोर आले होते. 3 संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय, त्याचबरोबर वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय. क्रमाने जर बघायचं गेलं तर पहिला येतो तो नाथ संप्रदाय, त्यानंतर आपण महानुभाव संप्रदायाचा भाग पाहिला आणि वारकरी संप्रदायातले संत जे आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि जे संत मेळा या भागवत धर्माच्या पताकेखाली एकत्र आला तो जो संत मेळा आहे, 18 पगड जातीतले लोक एकत्र आले या आणि भक्तीचा माळा फुलला. तर त्यामध्ये जे संत आले, मग नरहरी सोनार असेल, सावता माळे असेल, गोरा कुंभार असेल, त्याचबरोबर जसे त्या काही स्त्रियांही यामध्ये आलेल्या आहेत. मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, कान्होपात्रा आहे, महदंबा, म्हणजे ह्या सगळ्यांनी ज्या रचना केल्या ते मराठीचा एक अमोल ठेवा मध्ययुगीन काळातला आपल्यापुढं उपलब्ध आहे. आणि त्याचं स्वरूप काय हे समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम आपल्यापुढं येतोय. तर या 6व्या सत्रामध्ये जो आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं आपण आता चर्चा करतोय. तर ह्याच्यामध्ये पहिला 4 घटक आहेत. या 4 घटकांमध्ये पहिला जो घटक आहे त्यात आपल्याला संत एकनाथांची साहित्य संपदा असा मुद्दा अभ्यासाला आहे. म्हणजे संत एकनाथांचं वाङ्मयीन कार्य हा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा. म्हणजे आपण संत ज्ञानेश्वर पाहिले, संत नामदेव पाहिले, म्हणजे जे प्रमुख वारकरी संप्रदायातले जे प्रमुख संत आहेत ते संतांची जी मांदियाळी आहे त्याच्यातले पुढचे संत एकनाथ त्यांचं साहित्य. तर त्यामध्ये त्यांनी खूप साहित्य लिहिलेलं आहे संत एकनाथांनी. म्हणजे आपल्याला त्यांचं साहित्याचे जे विषय आहेत तेही बघा की त्यांचं रामायण, महाभारत यावरती पण प्रभुत्व होतं. ते चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, गवळणी आणि जो एक महाराष्ट्रात आजही लोकप्रिय असलेला जो काव्यप्रकार आहे भारुड, त्या भारुडाचे रचनाकार म्हणून एकनाथांचं जे कार्य आहे तेही आपल्याला या प्रकरणामध्ये लक्षात. म्हणजे एकनाथ म्हणजे केवळ भारुड नाहीत, एकनाथांचं नाव इथे भारुड येतात, पण त्याशिवाय त्यांनी जी इतर ग्रंथरचना केली त्याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जो दुसरा घटक आहे त्यामध्ये संत तुकाराम आहेत. म्हणजे तुकारामांची अभंगवाणी. आता तुकारामांचं आपल्या म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम
अशी ही जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती इथपर्यंत येते मुख्य संत म्हणून. तर तुकाराम हे देऊच्या आहेत, त्यांचं तुकाराम बोलोबा आंबिले हे त्यांचं मूळ नाव आहे. आता ती चर्चा आपण तो जो घटक आहे तो पाहताना स्वतंत्रपणे येणार आहेत. पण त्यातनं तुकारामांचे जे लेखन आहे ते सगळं पद्यरूप आहे, अभंगात आहे. त्यांनी आपलं सगळे भाव जी त्यांची साधकावस्थेपासून ते परमेश्वर प्राप्तीपर्यंत आणि हा इहलोकीचा प्रवास संपेतोपर्यंत त्यांच्या मनातले सगळे भाव त्यांनी अभंगाच्या रूपामध्ये मांडलेत. म्हणून तुकोबांचे अभंग गाथा म्हटलं जातं. तर ही तुकोबांची अभंग रचना जी आहे ती आपल्याला वेगवेगळे त्यांच्या अवस्थांचं दर्शन घडवणारी त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आता बघा, जे महाराष्ट्रामध्ये 5 मुख्य संप्रदाय आहेत त्यामध्ये नाथ संप्रदाय, नंतर आपण बघितला तो महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय पाहिला. त्याचबरोबर नंतरचे जे संप्रदाय आहेत त्यामध्ये दत्त संप्रदाय एक आहे आणि समर्थ संप्रदाय. तर हा जो समर्थ संप्रदाय त्याचे संस्थापक जे आहेत ते संत रामदास. आता रामदास स्वामी हे वारकरी संप्रदायामध्ये आपण घेत नाही, तर ते समर्थ संप्रदायामध्ये येतात. तर रामदासांनी जी ग्रंथरचना केली तर रामदासांचा आपल्याला अगदी म्हणजे शालेय जीवनापासून त्यांचं जे मनाचे श्लोक आहेत ते आपण शाळेमध्ये पूर्वी अभ्यासलेले आहेत किंवा पठन केलेले आहेत. तर त्यांची ग्रंथरचना जी आहे ती पाहिजे आहे. तर त्याच्यात आपल्याला करुणाष्टके, रामायण, म्हणजे रामदास हे श्रीराम भक्त आहेत आणि त्यामुळे त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची रामायणं त्यामध्ये लिहिलेले आहेत. तर लघु रामायण, दीर्घ रामायण, म्हणजे रामायणाच्या ज्या कथा आहेत त्या कथाच वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी तिथे सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मनाचे श्लोक हे त्यांनी शिष्यांना सांगितलेले आणि ते शिष्य एक विचार घेऊन जायचे. मनाचे श्लोक म्हणजे एक विचार आहे जो दिवसा एक जरी श्लोक म्हटला तरी त्यातनं एक विचार त्या माणसापर्यंत पोहोचतो. तर तो ग्रंथ आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जसं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तसं संत रामदासांचा दासबोध, म्हणजे दासांना केलेला बोध. जे शिष्य आहेत त्यांनी जो बोध केला तो येतो. तर तो 21 समासी म्हणून नावाने पण त्याला जुना दासबोध म्हणतात. तर हा दासबोध ग्रंथ आणि त्यानंतर इतर जी स्फुट प्रकरणं आहेत म्हणजे आसमानी सुलतानी, परचक्र निरूपण यासारखे, आनंद वनभुवन यासारखी काही प्रकरणं त्यांनी लिहिलेली आहेत. तर ती स्फुट प्रकरणं. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आपण इसवी सन 1600 ते इसवी सन 1700चा कालखंड म्हणत असताना या काळात संत तुकाराम आणि रामदास हे समकालीन आहेत हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर जर इतिहास बघायला गेलं तर हा काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि आपल्याला संत रामदासांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्या मंडळींची म्हणजे त्यांची भेट झाल्याची अशी उदाहरणं इतिहासामध्ये सांगितली जातात. तर आपला महाराष्ट्राचा जो खरा इतिहास आहे स्वराज्य निर्मितीचा, तो महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेला असलेली धामधुमी, परचक्र निरूपण म्हणजे परकीय लोकांचे इथं होणारं आक्रमण आणि त्यात इथला समाज या सगळ्याचं जर दर्शन घ्यायचं असेल किंवा या सगळ्यांची जर स्थिती काय म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र कसा आहे ह्या 16व्या 17व्या शतकातला ते जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला या कालखंडातील हा जो साहित्य लेखन आहे, ग्रंथकार आहे ते तुकाराम महाराज आणि रामदास महाराज यांचं साहित्य आपल्याला अभ्यासावं लागेल. तर
मित्रांनो असा हा दुसरा घटक. तिसऱ्या घटकामध्ये आता इथपर्यंत झाला हा संतांचा विचार झाला. त्यानंतर आपल्याकडे मराठी साहित्यात जसे संत आहेत तसे पंत साहित्य म्हणजे पंडितांनी रचलेलं साहित्य, त्यानंतर तंत साहित्य म्हणजे शाहिरांनी रचलेलं साहित्य. तर यामध्ये जे पंडिती काव्य आहेत ते थोडंसं संस्कृत वळणाचं होतं, अभिजात होतं आणि त्यात त्या एक प्रकारचा त्यात थोडासा भाषेचा बोजडपणा होता. त्यामुळं जसे संतांचे अभंग जनसामान्यात आजही ऐकायला मिळतात, तसं पंडितांचं काही ठराविक मोजके पंडित कवींचं काव्य सोडलं तर इतर आपल्याला दिसत नाही. तरीसुद्धा मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, श्रीधर, मोरोपंत यांचं काव्य आजही वाचलं जातं आणि ते त्यांचे ग्रंथ आजही आपल्याला इथे पारायणाच्या स्वरूपात वगैरे दिसतात. उदाहरणार्थ श्रीधरांचे जे ग्रंथ आहेत, पांडव प्रताप, हरिविजय यासारख्या ग्रंथांचं आजही पारायण होताना दिसतं. मोरोपंतांचे काव्य किंवा मुक्तेश्वरांचं काव्य, वामन पंडित, रघुनाथ पंडिताचं नलदमयंती स्वयंवर सारखं काव्य. तर हे पंडिती काव्य जे आहे त्याचं स्वरूप आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. आणि त्यानंतर जो चौथा घटक आहे यामध्ये बखर वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय पाहायचं आहे. म्हणजे खरं तर शाहिरी वाङ्मय च्या काळातच बखर वाङ्मयाचाही कालखंड तिथे येतो. म्हणजे शिवपूर्व काळात पण बखरी लिहा म्हणजे 16व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत चा जो कालखंड आहे यामध्ये आता इथं बघा आपल्याला 1500 ते 1800 असा कालखंड दिला. तर ह्याच्यामध्ये बखर गद्य म्हणजे मराठी साहित्याचा आपण ज्याला विचार त्याला ते एक तर गद्यात दिसतं किंवा पद्यात दिसतं. तर पद्यात कुणाचं साहित्य दिसतं तर अधिकतर संत काव्य होतं, पंडिती काव्य होतं, शाहिरांचं काव्य आहे. पण या दरम्यान गद्य लेखन झालं आणि ते गद्य लेखन बखर या नावाने आपण आजही अभ्यासतो आहोत. तर शिवकाळामध्ये बखरी लिहिल्या गेल्या, त्या अगोदरही बखरी लिहिल्या गेल्या, पेशवे काळामध्ये अधिक बखरी लिहिल्या गेल्या आणि त्या बखरींचं स्वरूप आणि विशेष आपल्याला अभ्यास आहे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की पानिपतची बखर म्हणजे जो मराठ्यांचा पराक्रम आहे, शौर्य आहे, त्या शौर्याच्या कथा जर वाचायच्या असतील तर त्या बखरीमध्ये आपल्याला दिसतील. आणि पेशवे काळामध्ये आपल्याला दिसेल की शाहिरी वाङ्मयाला बहर आलेला होता. शाहिरांनी पण पराक्रम आणि सौंदर्य याचा मेलाप केला. म्हणजे एकीकडं पोवाडे गायले आणि दुसरीकडं लावणी अशी रचना केली. आणि हे पोवाडे किंवा लावणी हे मराठी तले साहित्य प्रकार आज झालेले आपल्याला दिसतात. एक वेगळा बाज या लेखनाचा आहे. तर पोवाडा आणि लावणीची रचना या संदर्भात देखील आपल्याला माहिती घेते. तर त्याच्यामध्ये आनंद फंदी, परशुराम, राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा यासारखे जे नामवंत शाहीर, ज्या शाहिरांनी मराठीला हे एक अमोल ठेवा दिला, मराठी मन आणि मनगट जे आहे त्याचं जे प्रतिनिधित्व आहे ते शाहिरी काव्यात आहे. आणि हे सगळं आपल्याला इथे सांगितलं. म्हणजे ह्या दोन्हीही साहित्याच्या प्रकारामध्ये म्हणजे लावणी असू दे, पोवाडा असो किंवा बखर गद्य जे आहे यामध्ये आपल्याला मराठी किंवा मराठ्यांचा जो पराक्रम आहे तोच अधिकतर दिसतो. म्हणजे शिवकालीन बखरीमध्ये छत्रपती शिवराय हे एक नायक आहेत आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा तिथे आपल्या म्हणजे शिवछत्रपती चरित्र घ्या, अनेक बखरी, शिवप्रताप वगैरे बखरी लिहिल्या गेल्या ज्यातून आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र समोर. पेशवेकालीन बखरीमध्ये एक मोठा विषय मिळाला तो म्हणजे पानिपतचा रणसंग्राम. तर इथे पानिपतच्या रणसंग्रामाच्या ज्या बाजू आहेत तो जो पराक्रम आहे मराठ्यांचा तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जी खरी हकीकत आहे ती आपल्याला त्यामध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे
मराठी मध्ययुगीन काळातील मराठी वाङ्मयाचा तो अभ्यासायचा आहे. आणि जरी तो आपल्याला दीर्घ वाटत असला तरी दीर्घ नाही, ही एक ओळख आहे. एवढं मोठं म्हणजे मराठी साहित्याला जो 1000 वर्षाचा किंवा 1500 वर्षाचा जो इतिहास आहे तो आपण ढोबळ मानानं का असेना आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातनं केलेला आहे. आणि त्याचा परिचय स्थूलमानानं आपण पदवी घेणार आहोत, त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. तर त्या अनुषंगानं या विषयाकडे आपल्याला बघायचं आहे. तर ह्या प्रत्येक घटकाची आपण विस्ताराने चर्चा पुढच्या भागांमध्ये करणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.